आता मी जेव्हा लडाखमध्ये असंच कामासाठी वॉल पेंटिंगच्या कामासाठी गेलो होतो आणि मला तिथं जे आपले 3 इडियट्स मूवी ज्यांच्यावर बनला आधारित होता फुंगसुक वांगडू जे सोनम वांगचुक त्यांचं ओरिजिनल त्या स्कूलला मला भेटण्यास गेलो आणि त्यांना माझं काम आवडलं त्यांच्याशी बोलणं झालं आणि तिथं मी शिकवायला होतो काही दिवस. तर तिथल्या स्कूलची पद्धत त्यांची शिकवायची पद्धत नापास झालेल्या मुलांनाच तिथं फक्त ॲडमिशन आणि ज्या मुलाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे गिटारिस्ट असेल चित्रकला असेल स्कल्पचर असेल त्यांनी त्याच्यातच करिअर करायचं असा जो अभ्यासक्रम होता. तिथली राहणीमान तिथल्या मुलं जी जेवणाची ते जेवण एकत्र करत होते त्यांचं जे शेअरिंग होतं हे सगळ्या गोष्टी मी तिथं अनुभवलो. नेचरबद्दल जे गोष्टी होते कलेबद्दल अवेअरनेस असेल किंवा त्या मुलांना इंटरनॅशनल लेवलला कसं नेता आलं हे सगळ्या गोष्टी याचं सगळ्या गोष्टीचा अनुभव अभ्यास घेऊन तिथून मी जेव्हा महाराष्ट्रात आलो तेव्हा तशी स्कूल आपल्या इथं होण्यासाठी मी प्रयत्न केला. गव्हर्मेंट पण सक्सेस झालं नाही पण मी पुढं तो जरूर करणार आहे. नक्की नाही पण एवढं मोठं काम करणं काही एकट्या दुकट्याचं काम नाही. म्हणजे याला आर्थिक पाठबळ असेल किंवा कोणीतरी आधाराला लागतं. म्हणजे अशी कोण माणसं असतील की पडद्यामागं की निलेश एवढं काम करतोय पण त्याच्या मागे कोणतरी एक शक्ती आहे किंवा सपोर्टेड लोक आहेत अशी कोण आहेत लोक आम्हालाही ऐकायला आवडतील ते. आता जेव्हा या कलेमध्ये यायचं कारण किंवा सुरुवात होती ती वासुदेव कामत सर ज्यांना मी गुरुस्थान गुरुच्या ठिकाणी आपण ठेवतो त्यांना गुरु मानलं या कलेतलं. तर त्यांची पहिल्यापासूनच मला मी कॉलेजला असल्यापासून ते आत्तापर्यंत कालपर्यंत त्यांचं कायम माझ्याशी कनेक्टिव्हिटी असतं बोलणं असतं कुठल्या कामाबद्दल चर्चा असते हे सगळ्या गोष्टी त्यांचं पाठबळ कलेच्या बाबतीत आहे. आणि कलेला राजाश्रय आपल्याला पूर्वीपासूनच मिळत गेला आहे. कलेबद्दल आदर म्हणजे कुठल्याही कलेला ती कला सादर केल्यानंतर राजाश्रय असो कलाकाराला जगण्यासाठी किंवा याच्यासाठी. पुण्यात जेव्हा मी आलो सुरुवातीला तर पुण्यामध्ये जे काही कलेबद्दलची कामं केली त्याच्याबद्दल जे काय सपोर्ट मला लागला तर आपल्या पुण्यामध्ये एक नामांकित व्यक्तिमत्व आहे जे सर्व कलाकारांना मदत करतात. म्हणजे मी भरपूर राजकारण्यांबरोबर भरपूर राज्यात कामं केली चांगले वाईट अनुभव आले राजकारण्यांसोबत पण चांगले वाईट अनुभव आले. पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला आत्तापर्यंत म्हणजे दीपक भाऊ मानकर जे आहेत ते सर्व समाजाला तर मदत करतातच कलाकारांना पण ते स्वतः मदत करतात स्वतः कलाकार असल्यामुळं. बरोबर. आणि त्यांचं चांगलं मला अजूनही पाठबळ आहे अजूनही ते रिस्पेक्ट देतात अजूनही कलाकारांना मान सन्मान देतात. कुठलंही काम असेल अडचण असेल तर खंबीरपणे ते आपल्यासोबत ते खंबीरपणे सगळ्यांसोबतच. आम्ही काही काम असेल चित्रपटाचं शूटिंग असेल बऱ्याच वेळा पुण्यात ते त्यांचा पाठिंबा नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो. मी सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात म्हणजे जे बाळासाहेब दाभेकर आहेत त्यांनी शोधून मला वॉल पेंटिंग करायला लावले ते एक आहेत. आणि मग काही असे घराजवळची लोक आहेत मित्र आहेत आणि घरातल्या लोकांचा पण कायम सपोर्ट असतो. नक्की नक्की घरातले लोकांनी आपल्याला पूर्ण विश्वास दिल्याशिवाय आपण एवढं बाहेर काम करू शकत नाही. किंवा मित्रमंडळी असतात कधी एखादं मन व्यक्त करावं लागतं चांगले वाईट अनुभव घडलेले असतात आपल्यालाही कोणातरी शेअर करावं लागतं. कारण कलाकाराचं भावना विण असतो तो त्याला बाकी आर्थिक गणित माहीत नसतं. म्हणजे माझ्याही बाबतीत बऱ्याच वेळा होतं की आर्थिक आपण बऱ्याच वेळा अडकतो किंवा कळत नाही त्याच्यातलं कारण आपण कामासाठी लढत असतो.